नमस्कार. आपण आज करणार आहोत आळूच्या पानांच्या वड्या. सर्वप्रथम मी इथे पानं घेतली आहेत. अंदाजे 10 ते 20 पानं आहेत. तर प्रथमे आपण या पानांचे आहेत ना देठं काढून घेऊयात. कारण देठं नाही काढली ना ती पानं मग हे नाही होत, व्यवस्थित पीठ बसत नाही त्याच्यावर. मग हे असे आपण भिजत ठेवले या प्रकारे असे भिजत ठेवायचे, घाण निघून जाते. नंतर एका भांड्यामध्ये आपण 2 चमचे मोठे सफेद तीळ घे, मूठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून यामध्ये घालूया आपण. त्यानंतर 4 मोठे चमचे तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठाने त्या खूप क्रिस्पी होतात आणि त्याला तेलही सुटत नाही जास्त. तळताना किंवा तुम्ही फ्राय करू शकता, ते डीप फ्राय करू शकता किंवा तुम्ही फ्रायही करू शकता, तेल सुटणार नाही त्यामुळे. 1 मोठा चम्मच मसाला, हळद, कांदा लसूण मसाला, 1 चमचा मीठ, थोडीशी धना पावडर. हे 10 ते 12 कोकम आपण भिजत ठेवले होते, ते पाण्यासहित असे घट्ट पिळून त्यात टाकायचं आणि तो चव आहे तो फेकून द्यायचा, उरलेला चव फेकून द्यायचा. त्यानंतर 3 मोठे चमचे बेसन आपण त्यात घालूया. हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊयात ना. हळूहळू करायचं आहे, कारण पाणी घालताना आपल्याला अंदाज येणं गरजेचं आहे, नाहीतर मिश्रण खूप पातळ होऊ शकतं. त्यामुळे हळूहळू असं हे मिश्रण तयार करून घ्यायचं. नंतर आपण हे एक असे 5 पानांना आपण हे मिश्रण लावून घेणार आहोत. एकावर एक असे आडवे उभे ठेवून हे आपण लावून घेऊया. हे असे आपण लावून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे एकावर एक उलटे सरळ करून व्यवस्थित स्प्रेड करून पूर्ण पानाला लागेल असं पीठ लावून घ्यायचं. मग त्यानंतर याला रोल करून घेऊया. रोल करताना सर्वप्रथम दोन्ही साईडून करावे, कारण की इकडनं पानं बाहेर राहू शकतात. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही जर केलात तर ही बघा एकदम परफेक्ट अशी वडीची जी हे. आता आपण एका मोठ्या टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवणार आहोत. अंदाजे आपण 1.5 ग्लास पाणी घेतलं आहे. एका जाळीला आपण तेल लावून घेतलं आणि त्याच्यात आपल्या वड्या ठेवून वाफवून घेऊया 25 मिनिटासाठी.